कवितेचे नाव आहे जीवन. या कवितेत बालपण, किशोर, तारुण्य, म्हातारपण त्या वयात होणारे बदल दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. जीवन. बालपण असे अमृताहुनी गोड, कशी शब्दात करू मी याची फोड. हट्ट किती, छंद किती, रेंगाळणं, रडणं, कोलमडणं. सांगता सांगता होतो बघा घामाघूम, काही एक न म्हणता सटकावं का धूम. जेव्हा संस्काराची बुद्धीवर पडते झाप, तेव्हा सहानुभूतीने थोरा मोठ्यांची समाधानकारक मिळते थाप. किशोर वय भारी गांभीर्यतेचं अन दांभिकतेचे, तितकंच असतं मौज आणि मस्तीचे. शिकण्याचे आणि आकांक्षांना गाठण्याचे ते वय, कशाचंही नसतं तेव्हा भय. अशा या वेड्या जीवाला व्यसनांचा तरी किती लळा, पुरता हर्षाला नसतानाही समर्थ, इतरांचं बघून तेही होतं उत्स्फूर्त. अशा सळसळत्या रक्ताच्या बुद्धीला चांगलं वाईट उमगतं, पण विश्वाचे हे मोहक जाळ आधीच त्याला खुणावतं. तारुण्य काही भलतंच खोडीचं, पैसा मिळकतीच्या त्या ओढीचे, ऐहिक सुख घेणं या गोडीचे. संसार, प्रपंच, देणं समाजाचं, सेवेची कास आणि परमेश्वराचा ध्यास. सगळी धुरा येते ओ खांद्यावर, मग बळ आहे तोवर पेलत राही मनगटावर. सुप्रतिष्ठा हिमतीने मिळवण्याचे ते वय, कशाला ठेवतं इतरांचे भय. असा हा उमेदीचा भुलभुलैया, विसर पाडतो की देवाचा. पण जिव्हारी संकट बेतलं की हंबरडा फोडून जप करतं देवाच. म्हातारपण अटळ वृद्ध काया अन शरीर वाकलेलं, इंद्रिय क्षीण आणि मन वेदनाने झाकलेलं. सगळं काही थकलेलं, गुदमरलेलं, काळजा अंतर्यामीतून खसलेलं, संकटाने घेरलेलं. मग देवाचा विसर का पडावा. अनुभवांचा असतो मने खजिना, घरचा तो असतो अलंकारिक दागिना. सदा मृत्यूच्या छायेचा भास, पण आठवणीसाठी असतो हो खास. आठवण येते तारुण्य बालपणाची, पण बाष्कळ गप्पा मारू कोणाशी. घोड दौड अजूनही सल्ला उपदेशाशी, एवढेच काय ते काम. शेवटी रड गाण्याने होतो जीवनाचा राम नाम. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है.